प्रभूच्या उपस्थितीमध्ये भरपूर आनंद आहे आणि निश्चित त्या स्वर्गीय देवाची महान कृपा आपल्या प्रत्येकावरती आहे. जगात जो आनंद मिळत नाही तो आनंद प्रभूच्या उपस्थितीत आपल्याला निरंतर प्राप्त होत असतो आणि म्हणून आपण निरंतर त्या प्रभूच्या उपस्थितीत राहावं ही त्याची इच्छा आहे. जगामध्ये परमेश्वराखेरीज कुठलीही गोष्ट चांगली नाही प्रियांनो. फक्त देव चांगला आहे बस. जिथं आम्ही जाऊ तिथं आम्हाला वाईट अनुभव येतात, लोकांकडून, परिस्थितीकडून, ठिकठिकाणांमध्ये. आणि बहुतेकदा आपल्याला पक्क लक्षात येतं की फक्त देव चांगला आहे बस, आमचा प्रभू चांगला आहे. आणि जसं अनुवाद 4:24 मध्ये बायबलचं वचन सांगतं की आमचा देव भस्म करणारा अग्नी आहे. परमेश्वर कोण आहे? भस्म करणारा अग्नी आहे. त्या अग्नीच्या जवळ येऊनही आपण भस्म झालो नाही, ही पण परमेश्वराची दया आहे. तो इतका दयाळू, इतका कृपाळू आहे की त्याच्या नजरेत शुद्ध आणि पवित्र कोणी नाही प्रियांनो. तो स्वतः पवित्र देव आहे. म्हणजे देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा जो आहे, आमचा त्रैक्य देव हा पवित्र देव आहे. आपण जगातले वाईटातले वाईट जे लोक पाहतो तर त्यांच्याविषयी प्रभू म्हणतो की तुम्ही वाईट असताना सुद्धा काही गोष्टी तुम्ही चांगल्या करत आहात. लूक याचा 11वा अध्याय आणि 13वा वचन. लूक चॅप्टर 11 वर्स 13. लूक 11 आणि 13. तुम्ही वाईट असताही तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या देण्याचे कळते. तुम्ही वाईट असताही तुम्हाला तुमच्या लेकरांना, तुमच्या मुलाबाळांना तुम्ही चांगल्या देणग्या देता. बायबल सांगतं की तुम्ही तुमच्या लेकरांना देणग्या देता, चांगल्या देता, पण तुम्ही वाईट असताना सुद्धा लेकरांना चांगल्या देणग्या देता. तुम्ही पापाधीन असताना सुद्धा तुम्ही वाईट मोहपाशात अडकलेले लोक आहात आणि त्या काळात अजून येशूने रक्त सांडलेलं नव्हतं. आणि त्या जमलेल्या जमावाला, त्या लोकांना प्रभू सांगत नाही की तुम्ही वाईट आहेत. पुरुषांकडे पाहून तो म्हणायचा की तुम्ही चुना लावलेल्या खबरा आहेत, दुर्गंधी आहे तुमच्यामध्ये, आतमध्ये पाप भरलंय, सापाची आणि फुरशाची पिल्ल आहेत तुम्ही. असं बायबलच्या अभ्यासकांचं तो आगत आणि स्वागत करायचा. तुम्ही वाईट आहात, तुम्ही वाईट आहात, पण तुम्ही तुमच्या लेकरांना चांगल्या देणग्या देता. जर माझा स्वर्गीय बाप तुम्हाला काही देईल तो तर खरंच चांगला देव आहे. तो किती उत्तम देणग्या तुम्हाला देणार आहे. उत्तम गोष्टी तो देणारा परमेश्वर आहे. तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. आमेन. किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. येशू ख्रिस्ताने त्याच्या बोलण्यामध्ये अनेक वेळा आपल्या शिष्यांना त्याने अभिवचन दिलंय की मी जाईल पित्याकडे, जेव्हा मी जाईल तेव्हा मी पित्याकडे मध्यस्थी करेल आणि मग पिता तुम्हाला दुसरा कैवारी, पहिला कैवारी येशू ख्रिस्त, मी जाईल आणि मग तुम्ही पाठीमागे राहाल. कारण जेव्हा ख्रिस्त वधस्तंभावरती गेला, शिष्यांची दाणादाण झाली, सगळे निघून गेले आपापल्या कामावरती. एकाने घेतला गळफास, उरलेले 11 होते, सगळे त्यांची तारांबळ उडाली. यहुद्यांची भीती होती त्यांच्या मनामध्ये. मुख्य आरोप्याला धरलंय, साथीदार कुठे गेले? 12 जण. बघा, एकाने केली आत्महत्या, 11 कुठे आहेत? शोधा. कारण त्यांना वाटलं की क्रूसावरती येशूची स्टोरी संपली, पण त्यांना माहीत नव्हतं क्रूसावरती येशूच्या स्टोरीला सुरुवात झालेली आहे. त्यांना माहीत नव्हतं की तो वधस्तंभावर खिळून मरून तिथंच पडून राहणार नव्हता. त्यांना ठाऊक नव्हतं की ज्यांनी लाजराला उठवलंय तो स्वतः पुनरुत्थान आहे, तो मरणातून विजयी होणार आहे. त्यांनी ऐकलं होतं तो उठणार आहे, पण त्यांना भीती होती, उठला नाही तर मग आपण काय करायचं.
जे प्रिव्हिलेज बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला होतं, प्रभूच्या वाटा नीट करणारा, तेच प्रिव्हिलेज तो येत आहे. त्याचे मार्ग मोकळे करणारे तुम्ही लोक आहात, वाटा नीट करणारे. दिव्यदूताने कबरेवरची धोंड बाजूला केली. देवाच्या प्रिय लोकांनो, ख्रिस्त मरणामधून विजयी झाला, तो पुनरुत्थित झाला. तेजस्वी रीतीनं तो कबरेच्या बाहेर आला. मरिया मगदलीने त्याला पाहिलं, शिष्यांना दर्शन दिलं. 40 दिवस त्यांच्यामध्ये तो भेटीसाठी येत असे. 40 दिवस दर्शन दिलं. एखादा असतो ग्रुपमध्ये थोडासा वेगळा. थोमा म्हटला, काय सांगतोस, येशू उठलाय? मैं नहीं भरोसा करूंगा, जब तक नहीं देखूंगा मैं भरोसा. तूने देखा है तू कर, मैंने नहीं देखा है. बऱ्याच लोकांना ज्यावेळेस ख्रिस्ताचं सामर्थ्य दिसत नाही ते विश्वास ठेवत नाहीत. पण येशूची खासियत आहे, चॅलेंज करून बघा, प्रकट होणार तुम्हाला. तो तुमच्या पुढे येणार आणि तुम्हाला दाखवून देणार, हे बघ तुला नाही जमत, मी करून दाखवतो. आणि ह्या कामावरून तुला कळेल की मी मेलेला होतो पण मी मरणावरती विजयी झालो, मी पुनरुत्थित आहे, मी महाविजेता आहे. एकट्या थोमासाठी प्रभूला परत यावं लागलं. एकट्या थोमासाठी. प्रभू तुला धन्यवाद, त्याला तू प्रकट झालास, नाही तर आमचं काय झालं असतं. आता ज्यांना माहित आहे त्यांना कळालंय, भारतात थोमाने सुवार्ता आणली. जो अविश्वासी होता तो एवढा विश्वासू झाला, त्याने जे बीज भारताच्या भूमीत पेरलंय. इथले लोक रक्त साक्षी व्हायला तयार आहेत, पण येशूला सोडायला तयार नाहीत. ह्याचं तेच कारण आहे, कारण की त्याला विश्वासात दृढ करून प्रभूने त्याला भारतात पाठवलंय. चाळीस दिवस प्रेषितांना दर्शन दिले येशूने. 40 दिवस दारं खिडक्या बंद, ठप मध्येच यायचं. मासे पकडायला गेलेत, यायचं, टाका जाळं. वाटेवरती चाललेत, त्यांना रिटर्न मागे फिरवण्यासाठी त्यांच्याशी गप्पा मारत मारत गेला कितीतरी लांब. बायबलच्या गोष्टी सांगतोय, जुन्या करारात असं लिहिलंय, असं लिहिलं. दोघं शिष्य अंतकरणात उकळ्या फुटत होत्या त्यांच्या. आणि एक क्षण अशी उकळी फुटली का त्यांना पुढं जाता येईना, त्यांना परत यरुशलेमेला यावं लागलं. देवाचं सामर्थ्य चांगल्या चांगल्यांना वळवून टाकणार आहे. तुमचे मार्ग बदलणारा तो देव आहे. मी म्हटलं तो तुमचे मार्ग बदलणारा देव आहे. तो काहीही करील, पण तो तुम्हाला वळवून त्याच्याच मार्गात घेऊन येईल. तुम्ही म्हणाल मी जातो इकडं आणि जातो तिकडं, तो म्हणेल उजवी डावीकडं नाही, तुला इथंच याच मार्गात यावं लागेल. परत आणलं त्यांना, शिष्यांना प्रेषितांना त्याने दर्शन दिलं. 40 दिवस. एक दिवस असा आला की जैतुनाच्या डोंगरावरती येशू वर डोंगरावर उभा आहे, 500 लोकांचा जमाव आहे, सुंदर बोलणं चाललंय. वा वा वा, क्या बात आहे. डोंगरावरील प्रवचन त्यांना आठवलं असेल की बघा, डोंगरावरचं प्रवचन, त्याच्या 10% लोक आपण आहोत, तिथं 5000 होते, आपण 500 आहोत. वा वा, प्रभू बघा डोंगरावरती उभा आहे, किती छान. पण तेव्हा शरीरामध्ये होता, आता नुसता आत्मिक शरीरामध्ये आहे. एक वेगळेपणा, तेजस्वी रीतीनं ख्रिस्त उभा आहे. आणि पाहता पाहता जमिनीवरून त्याची पावलं वरती आली आणि तो हवेत तरंगतो असं त्यांना दिसलं. क्या बात आहे. काय होतंय हे?
पवित्र 2 पुरुष प्रकट झाले, ख्रिस्त वरती घेण्यात आला आणि त्या 2 पुरुषांनी सांगितलं, हा जसा चाललाय तसाच तो परत येणार आहे. त्या 2 पवित्र पुरुषांनी सांगितलं, हा जसा चाललाय तसा तो पवित्र रीतीनं सामर्थ्यानं परत येणार आहे. मग आता एक प्रॉब्लेम आहे की आता येशू गेल्यानंतर आम्ही काय करायचं? 3.5 वर्ष त्याच्याबरोबर आम्ही चाललो, त्याच्याबरोबर आम्ही सेवा केली, मेलेले मुर्दे उठताना पाहिले, आजारांना बरं होताना पाहिलं, लंगडे लुळे पांगळे जे रोगात आहेत त्यांना बरं होताना पाहिलं, अनेकांचा उद्धार या डोळ्यांनी पाहिला. पण आता करायचं काय? तो तर गेलाय आणि त्याच्याशिवाय त्याचं काम करू शकत नाही. मग करायचं काय? अरे हां, त्याने सांगितलंय, मी परत आत्म्याच्या स्वरूपात तुमच्याकडे येणार आहे. हालेलुया. मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही. मी अनाथ नाही सोडणार तुम्हाला. दुसरा कैवारी तुमच्याकडे येणार. मी पित्याला मध्यस्थी करेल, पित्याला सांगेन आणि मग तो तुम्हाला पवित्र आत्मा देईल. यरूशलेम सोडून कुठेही जाऊ नका. काय सोडून? यरूशलेम सोडून कुठेही जाऊ नका. जोपर्यंत आत्मा मिळत नाही तोपर्यंत कुठेही जाऊ नका. तुम्हाला फक्त यरूशलेमेत थांबायचंय. आणि जेव्हा तुमच्यावरती पवित्र आत्मा येईल, प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय आणि 8व्या वचनात अभिवचन दिलं, परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत व सर्व यहुदियात, शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. सुरुवात यरूशलेमेपासून. यरूशलेम, यहुदिया, परराष्ट्रीय जे भेसळ मिसळवाले, शमरोनी, आणि मग तिथून पुढं जगाच्या पाठीवर सगळीकडे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. पण सुरुवात यरूशलेमेतून होणार आहे. म्हणून यरूशलेम सोडू नका. शिष्यांनी प्रभूचं मनापासून ऐकलं. शिष्यांनी लक्ष दिलं प्रभू काय सांगत आहे. त्याच अध्यायाच्या प्रेषित 1 अध्याय 4 आणि 5 वचनात सांगितल्याप्रमाणे यरूशलेम सोडून जाऊ नका हे शिष्यांनी ऐकलं. आणि मग आता 11च लोक राहिले नाहीत, ते 120 होते. हालेलुया. 120 होते. हे 120 जण तत्पर होते प्रार्थनेमध्ये. एकाग्रतेने एकत्र येऊन प्रार्थना करण्यात, एक चित्ताने प्रभूकडे लक्ष लावण्यात तत्पर होते. त्यांनी यरूशलेम सोडलं नाही, त्यांनी प्रार्थना करणं सोडलं नाही. आणि मग एक फार महत्वाचा दिवस आला आणि त्या सणाला म्हणतात पेंटिकॉस्टचा सण. 50वा दिवस. वलंडण्याच्या सणाच्या नंतर 50वा दिवस यहुद्यांचा एक फार महत्वाचा सण, पेंटिकॉस्टचा सण. पेंड्या घेऊन या, पेंड्या ओवाळा, वेवळ्या, सगळ्या त्यांच्या रीती भाती सगळ्या ठरलेल्या होत्या. सगळी तयारी करा, चला तो सण आहे. अरे माडीवर काय बसलात, सणाला चला. नाही रे, आमचा सण तिकडं नाहीये. कारण आता आमचा सण इथं साजरा होणार आहे. आम्ही विश्वास ठेवत नाही की आता ख्रिस्ताच्या बलिदानानंतर कुणाच्या बलिदानाची गरज आहे. आता आमचा सण आध्यात्मिक रीतीनं इथं साजरा होणार आहे. आम्ही नाही येत, ज्यांना जायचं ते जा. आजूबाजूचे, शेजारचे, बाजारचे सगळे घरांना दार खिडक्या बंद करून, कुलूप लावून सगळे चला सणाला, सगळे मंदिराच्या आवारात जमा. 120 लोक काय हालायला तयार नाही. त्यांची तिथंच प्रार्थना चालू आहे. प्रभूने सांगितलं कुठं जायचं नाही. एखादं मध्येच म्हणत असेल, येऊ का एक राऊंड मारून? नको जाऊ.
जाऊ नको. काही लोकांना सवय असते, एकच एसटी असते बरोबर 8 वाजता आणि याला 7:45ला हुकी येते. घरून ते जरा तेवढ्या वस्तू घेऊन येतो, बस जायच्या आत येतो मी. आणि जेव्हा तो वस्तू घेऊन आलेला असतो, असं खूप लोकांचं होतं. वेळेला फार महत्व आहे. ऐन वेळेस गडबड नको. सगळे गेले सणाला, तुम्ही जा, आम्ही नाही येत. आणि हे तिथंच माडीवरच्या खोलीत प्रार्थना करत, प्रभू तू सांगितलंस दुसरा कैवारी येणार आहे. पहिला कैवारी गाईच्या गोठ्यात आला, आता आम्ही काय गोठ्यापेक्षा कमी घाण येतोय, पण आम्हाला गॅरंटी आहे की आता आम्ही येशूच्या रक्ताने धुतलं गेलो आहोत. आता येशूच्या रक्ताने आम्हाला शुद्ध केलंय. आता तो गाईच्या गोठ्यात येणार नाही, मरियेच्या उदरात येणार नाही. आता त्याला मरिया नकोय, आता त्याला मंडळी पाहिजे. देवाचे लोक त्याला हवेत. एक वातावरण सुंदर रीतीने प्रिपेअर आहे. 120 लोक माडीवरच्या खोलीत जमा आहेत आणि हजारोंचा जमाव मंदिराच्या बाहेर तयार आहे. दोन्हीकडे तयारी आहे. इकडे पण वेगळी तयारी चालली आहे, तिकडे पण वेगळी तयारी चालली आहे. पेंटिकॉस्टचा सण. मुख्य याजक सगळ्या लोकांसमोर आहे. पेंड्या, मी आता चाललोय विधी करायला आतमध्ये. सगळे लोक, पाळक साहेब करा विधी करा, आम्ही थांबतो इथं. याजक लोक वगैरे सगळे मंदिरात आतमध्ये पुढे, यहुदी बाकी सगळे अंगणात आणि बाहेर सगळे. परराष्ट्रीय आणि स्त्रिया पहिल्या 5 पायऱ्या त्याच्यावर उभे राहायचे ते लोक, म्हणजे एकदम लांब. ऐकता तुम्ही सहज. महिलांना आतमध्ये एंट्री नव्हती. लांब शेवटच्या पायऱ्या तिकडं पाठीमागं लांब राहायचं, सगळ्यात तिकडे. परराष्ट्रीय सगळे लांब बाहेर. धार्मिक सगळे पुढे. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात पॉवरफुल धार्मिक मुख्य याजक. विधी करायला मी चाललो. रेडी ना सगळे दरवर्षीप्रमाणे? ओ येस बॉस, आम्ही रेडी आहेत, चला. विधी करायला तो आतमध्ये. इकडे प्रार्थना चालली आहे आणि इकडे विधी चाललं. आणि मग येतो प्रेषितांची कृत्ये याचा 2रा अध्याय. आणि बायबल सांगतं नंतर पेंटिकॉस्ट, पहिलं वचन 2:1, प्रेषित 2:1. नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला, तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. नाद कुठून झाला? नाद कुठून झाला? आकाशातून. हा नाद लोकांच्या आरडाओरड्याचा नव्हता. लोकांमधून गोंधळ झाला, नाद झाला. नाद कुठून आहे? आकाशातून, वरून नाद आहे. देवाचं येणं ना आकाशात नेहमी चिन्ह दिसतात, लक्षात ठेवा. नेहमी येशूचा जन्म आकाशात तारा, पवित्र आत्म्याचं येणं आकाशात नाद. आणि आकाशातून असा नाद झाला की त्या नादाने, वरच्या त्या आवाजाने, त्या सामर्थ्याने इथं खाली जी माडीवरची खोली आहे ती खोली त्या सामर्थ्याने, त्या नादाने, त्या आवाजाने भरले. तो जो आवाज आकाशात आहे तो आवाज त्या घरात आहे. आकाशातला आवाज त्या घरात आहे. देवाला हीच प्रार्थना करा, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. आणि ते पण माझ्या जीवनातच पाहिजे मला. हालेलुया. कुठं होतंय नाही होत मला घेणं देणं नाही. एक टायमिंग होता ना, म्हणजे आपली जशी मिनिस्ट्री ग्रो होत होती, स्टार्टिंग इनिशियलचे बिगिनिंग डेज, मला ना खूप हाऊस वाटायची
ह्या सेवकाच्या जीवनात असं झालं, मी एकदम कळकळून सांगायचो, ह्याच्या जीवनात अशी साक्ष झाली, त्याच्या जीवनात तशी झाली. आणि एक दिवशी मी म्हटलं, देवा त्यांच्यासाठी करतोस, माझ्यासाठी नाही करणार का? किती दिवस मी दुसऱ्यांच्या साक्ष सांगू? आणि मग देव असं काम करायला लागला का आपल्या जीवनात एवढ्या साक्ष मी पाहायला लागलो का ते सांगता सांगता, ते बोलता बोलता ती साक्ष संपेनात, एवढ्या साक्ष रोज परमेश्वर आमच्यासाठी तयार करतो. जसं बाकीच्या शिष्यांनी पाहिले येशू मरणातून उठलाय, पण जसं थोमाने पाहून विश्वास ठेवला, तसा प्रत्येकाने इंडिव्हिज्युअली वैयक्तिक अनुभव घेणं गरजेचं आहे. कोणी तुम्हाला सांगतंय येशू जिवंत आहे, असेल, प्रभू मला अनुभव दे तुझ्या जिवंतपणाचा, तुझ्या सामर्थ्याचा मला अनुभव दे. ते अनुभव आम्ही स्वीकारणं गरजेचं आहे. जसं स्वर्गात तसं पृथ्वीवर, जसा आकाशात नाद होता, तो नाद त्या घरामध्ये आला आणि ते घर पूर्ण त्या नादाने भरलं. ती एक व्याभिचारी स्त्री अलाबास्त्र कुप्पी घेऊन आली, कुप्पी फोडली, घर तसंच. पण हे सामर्थ्य कुप्पीतून नव्हतं, हे सामर्थ्य स्वर्गातून होतं. घर त्या नादाने भरलंय, ते पूर्ण घर त्या नादाने भरलं. वाव. आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या. ते 120 जण जे होते त्यांना त्या जिभा, अग्नीच्या जिभा दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. नाद आला आणि अग्नीच्या जिभा प्रत्येकावरती आल्या, प्रत्येकाच्या मस्तकावरती अग्नीच्या जिभा येऊन बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले. जसा पवित्र आत्मा त्यांच्यावरती आला तसतसे ते निरनिराळ्या भाषांमधून बोलू लागले. अचानक कुणी कन्नडामध्ये बोलत असेल, कुणी तेलुगू तमिळ चालू केली असेल, कुणी डायरेक्ट अरबी बोलत असेल, कुणी स्पॅनिश, ओ माय गॉड, कुणी इंग्लिशमध्ये डायरेक्ट जीसस, कुणी मराठीत बोलत असेल. आता तिकडे जे नंतर लोक जमले ते ज्या भाषेतले होते त्यांनी त्यांच्या भाषेत बोलताना ऐकलं, पण आपला मराठी माणूस असतं तरी त्याला तिथं मराठी ऐकायला आली असती. मी चॅलेंज देतो तुम्हाला. बोलणारे 120 होते पण भाषा खूप होत्या. ते देवाचं एक असीम सामर्थ्य त्या ठिकाणी होतं. त्यावेळेस 5वं वचन, त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहुदी यरुशलेमेत राहत होते. सगळे भक्तिमान धार्मिक यहुदी सगळे तिथे जमा झालेले होते. तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला. जसा तो नाद झाला, तो लोकसमुदाय जो तिकडे चर्चच्या इकडे त्या मंदिराच्या इकडे जमलाय, ते सगळे गोंधळून गेले. कसला आवाज आहे? कारण प्रत्येकाने त्यांना आपापल्या भाषेत बोलताना ऐकले. ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन म्हणाले, पहा, हे बोलणारे सर्व गालिली ना. जसा तो आवाज झाला ना, त्या लोकांना तिकडं थांबवलं नाही, त्यांना धावत तिकडं आवाजाकडे यावं लागलं. तिथं येऊन पाहतात तर हे गालील लोक आहेत, पण हे आपल्या सगळ्या भाषांमधून बोलतायत. कारण की भक्तिमान यहुदी तिथं एकत्र झाले होते, वेगवेगळ्या ठिकाणातून एकत्र झाले होते आणि त्यांनी ऐकलं की हे वेगवेगळ्या भाषा बोलतायत. जेव्हा देवाचं सामर्थ्य येतं ना, तुम्हाला इन्व्हिटेशन द्यायची गरज पडत नाही. किती लोक आमेन म्हणणार त्या गोष्टीची? देवाला आमंत्रण द्यायची गरज पडत नाही. जेव्हा त्याचा अभिषेक येतो, तो लोकांना बेचैन करतो आणि तो लोकांना तुमच्याकडे घेऊन येतो. प्रियांनो, हालेलुया. जिथं देवाचा अग्नी आहे तिथं गर्दी झाल्याशिवाय राहत नाही. जिथं देवाचं सामर्थ्य आहे तिथं आमंत्रणाची गरज नाही. सगळे लोक तिथं जमलेत आणि त्यांनी ऐकलं की हे वेगवेगळ्या भाषेतून बोलत आहेत.
ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन म्हणाले, पहा, हे बोलणारे सर्व गालिली ना? तर आपण प्रत्येक जण आपापली जन्मभाषा ऐकतो हे कसे? पार्थी, मेदी, एलामी, मेसोपटेमिया, यहुदिया, कप्पुदिकिया, पंत, आसिया, फ्रुगिया, पंफुलिया, मिसर व कुर्णेच्या जवळचा लिबुआ देश ह्यात राहणारे व यहुदीय मतानुसारी असे रोमन प्रवासी, क्रेतीय, अरब असे आपण त्यांना आपापल्या भाषेत देवाची महत्कृत्य सांगताना ऐकतो. तेव्हा ते सर्व विस्मित होऊन व गोंधळून जाऊन एकमेकास म्हणू लागले, हे काय असेल? परंतु दुसरे कित्येक चेष्टा करीत म्हणाले, हे द्राक्ष रसाने मस्त झाले आहेत. जेव्हा लोकांना काही कळत नाही तेव्हा ते नावं ठेवतात. हे काय अशा हात हलवतात, हे काय असे उड्या मारतात, हे काय पडतात. तू ये, हा, सिरियसली. मी पण खूप वेळा स्वतःला असं धरून ठेवायचा प्रयत्न केला. पीपी जोब पास्टरांची ज्यावेळेस मुंबईत मीटिंग होती, मी असं काहीतरी असेल एक 10वी 11वीला वगैरे, असं 11वी 12वीच्या दरम्यान कधी. आणि त्या मीटिंगला गेलो आणि सगळे पडत होते लाईनीत, स्टेजवर प्रेयर चालू आहे आणि सगळे. म्हणलं आपण पडायचं. असं एकदम फुल टाईट मध्ये उभं राहायचं एकदम. मी फुल तयारीत गेलो तिथं, एकदम डायरेक्ट जाऊन उभं राहिलो, एकदम फुल शरीर एकदम असं केलं. तू मार धक्का. हात असा फक्त, हात ठेवला पण नाही, असा टच होता. असं इलेक्ट्रिक पॉवर, खटकन खाली. प्रभु ये क्या हो गया मेरे साथ? काही लोकांचा खूप अभ्यास आहे. देवाचा आत्मा आला की माणूस पडत नाही, पडलेला उठतो. खूप अभ्यास. प्रकटीकरणात ज्या वेळेस ख्रिस्ताला पाहिलं ना योहानाने, तो म्हणतो मी मेल्यासारखा पडलो. असं उगाच कुणी काही करत नाही, ते एक सामर्थ्य आहे देवाचं. कुणी पडू शकतं, कुणी पडणार पण नाही, माहित नाही. प्रत्येकासाठी एक वेगळी गोष्ट असू शकते, सांगता येत नाही सांगता येत. मग तो दिवस असा होता पेंटिकॉस्टचा की देवाचा पवित्र आत्मा लोकांवरती उतरून आलाय. काही थक्क झाले, काय असेल हे? आणि काही म्हटले, दुसरं काय नाही, आपण मंदिरात गेलो, आपण धार्मिक. हे घरी थांबले, हे इथं पार्टी झाली दिसते यांची काहीतरी, त्याच्यानंतर चाललाय आरडाओरडा, दुसरं काय नाही. पेंटिकॉस्ट तिथं संपला नाही. शिष्यांना पवित्र आत्मा मिळाला. त्या दिवशी तो पवित्र आत्मा मिळाला, लोक नावं ठेवले, निघून गेले. तिथं पेंटिकॉस्ट संपला नाही. पेत्र माडीवरच्या खोलीत आत बसून राहिला नाही. 120 जण माडीवरच्या खोलीत बसून राहिले नाहीत, बाहेर आले आणि पेत्राने बोलायला सुरुवात केली. जसा पेत्र बोलू लागला, लोकांच्या जीवनावरती परिणाम होऊ लागला. आणि त्या दिवशी लोकांच्या जीवनावरती देवाचं सामर्थ्य उतरलं. पेत्राला बोलत असताना आठवत असेल, मी मच्छीमारात बसलो होतो, मी जाळं टाकत होतो, मासे मिळाले नाहीत. पण ज्यावेळेस प्रभूचं ऐकलं, मासे मिळाले. त्याच्यानंतर त्याने मला एक गोष्ट सांगितली होती की पेत्रा, तू मासे धरणार आहेस, पण इथून पुढं मी तुला माणसं धरणारा करेल. जो गालिल समुद्रात जाळं टाकणारा होता, तो देवाच्या वचनाचं जाळं घेऊन यरूशलेमेत उभा आहे. तो देवाचं सामर्थ्य घेऊन यरूशलेमेत उभा आहे. जाळं तयार करा, जाळं तयार करा, जाळं तयार करा. तुमचं जाळं तयार राहू द्या नेहमी. माहित नाही माझा प्रभू तुम्हाला कुठल्या क्षणी उभा करेल, सांगता येत नाही. मला ज्यावेळेस पवित्र आत्मा मिळाला ना, देव मला गप्प बसू देत नव्हता. पवित्र आत्मा तुम्हाला शांत बसण्यासाठी दिलेला नाहीये,
पवित्र आत्मा तुम्हाला ओरडण्यासाठी दिला. पवित्र आत्मा तुम्हाला येशूचं सामर्थ्य डिक्लेअर करण्यासाठी दिलाय. पेत्र बाहेर येतो आणि जसं त्याने गालिल समुद्रात जाळं टाकलं होतं तसं येशूच्या सांगण्यावरून आता पवित्र आत्मा सांगतोय त्याप्रमाणे त्याने त्याचं जाळं वचनांचं भिरकावलंय. तो जुना करार होता बरं का, जिथं शमशोनाने कोणाला तरी पोराला विचारलंय, हे मंदिर कोणत्या खांबावर आहे रे? एक असा क्षण दिला देवाने पेत्राला. 3000 लोकांनी प्रभूवरती विश्वास ठेवला. त्या जुन्या करारामध्ये शमशोन विचारतो, हे मंदिर कुठल्या खांबावरती आहे? आंधळा झाला आता शमशोन, पलिष्ठाने डोळे फोडले त्याचे. आता जाता जाता त्याला काहीतरी काम करायचं. मग तो उभा आहे, हे 2 खांब आहेत, कर तुला काय करायचं. शमशोनाने सगळी ताकद लावून ते खांब असे ढकलले, ते पूर्ण मंदिर कोसळलं आणि वैऱ्यांचे 3000 लोक खलास झाले. त्याच्या शमशोन पण मेला. हा जुना करार होता, वैऱ्यांना मारून बदला घेणारा. पण नवीन करारात तो जीवन देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. एका वेळेस 3000 लोकांनी येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला आणि 3000 लोकांनी त्याच दिवशी बाप्तिस्मे घेतले. हालेलुया. एक भविष्यवाणीचे शब्द जाहीर करतो. आपल्या भारत देशात येत्या दिवसात सगळ्यात छोटी मंडळी असेल ना, ती 3000 लोकांची असेल. हे चॅलेंज आहे माझं. एखादा पाळक येईल म्हणेल, काय करू, फार कमी लोक आहेत माझ्या चर्चमध्ये. किती आहेत? 3000. कारण त्या काळातली पहिली मंडळी जी सुरुवात होती ती 3000ची होती. पेत्राच्या एका भाषणाने पवित्र आत्मा त्याच्या मुखातून बोलला आणि देवाच्या राज्यात भर पडली. निरक्षर, मासेमार, ज्यांच्याकडे पाहून कोणाला वाटणार नाही की यांना काही ज्ञान वगैरे असेल बोलण्याचं, असे लोक आश्चर्यचकित करणारे ठरले. पेत्राच्या बोलण्याने सगळे लोक आश्चर्यचकित झाले. ऍक्च्युली पेत्र एक साचा आहे, फक्त बोलणारा पवित्र आत्मा आहे. त्याच्या मुखातून पवित्र आत्मा बोलत होता. प्रभूच्या त्या एका भेटीने पवित्र आत्मा त्याला मिळाल्यामुळे पेत्राचं जीवन पूर्णपणे बदलून गेलं. पेत्र, थोमा, योहान यांची स्टोरी संपली. आता आपली स्टोरी चालू आहे प्रियांनो. आता हा आपला टाइम आहे की आपण देवाचं काम करावं. आता आपला टाइम आहे हा. ते फक्त त्या काळात होतं. ते आत्म्याची कृपादानं ते वगैरे तेव्हा होतं. काही म्हणजे नाही का, चुकीच्या समजात अडकलेले. मग प्रेषितांच्या कृत्यामध्येच काही रेफरन्स फक्त तुम्हाला सांगतो. प्रेषित 8वा अध्याय 14 ते 17 वचनामध्ये त्याच प्रकारे प्रेषित 10 44 ते 46, प्रेषित 11 15 16 मध्ये, प्रेषित 15 6 ते 9 मध्ये, प्रेषित 19 1 ते 7 मध्ये ही सगळी उदाहरणं आहेत की वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना पवित्र आत्मा मिळाला. पुढे पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा जगात आला. मग दरवेळेस लोकांना विनंती करावी लागली नाही की देवा, त्या शिष्यांना कसा पेंटिकॉस्टचा अग्नी दिलास, आम्हाला पण दे, परत एकदा आत्मा उतरून येऊ दे. परत आत्मा उतरवण्याची गरज नाही, कारण आत्मा ऑलरेडी जगात होता आणि आत्मा जगात आहे. मग तो आत्मा जर जगात आहे तर तो आत्मा प्राप्त करण्यासाठी क्वालिफिकेशन काय हे महत्वाचं आहे. कुणाला मिळणार? हे प्रभू, मी तर पापी आहे. पापी माणसाला कसा काय पवित्र आत्मा मिळणार? हे प्रभू,
माझे विचार खूप वाईट आहेत. विकनेस. आणि त्या विकनेसमध्ये मला पवित्र आत्मा कसा काय मिळणार? आणि हीच गोष्ट घेऊन सैतान काही लोकांच्या मनात घालून त्यांना पवित्र आत्मा मिळू देत नाही. आता लक्ष देऊन ऐका. संत पौल म्हणतो की मी माझी धाव संपवली आहे, शर्यतीत धावलो आहे, माझी धाव संपवली आहे. आणि त्याच्या पूर्ण बोलण्यातून जाणवतं की पवित्र आत्म्याने परिपूर्ण रीतीनं संत पौल भरलेला होता. आमेन. यश मिळाल्याच्या नंतर मला पवित्र आत्मा नकोय. जेव्हा मी अपयशात जगतोय तेव्हा मला पवित्र आत्म्याची गरज आहे. जेव्हा मी हारतोय तेव्हा जिंकण्यासाठी मला त्या आत्म्याची गरज आहे. जेव्हा मी पापात पडत चाललोय त्यावेळेस मला नीट चालण्यासाठी त्या आत्म्याची गरज आहे. ज्यावेळेस मी देवापासून दूर पळतोय मला लाईनवर आणण्यासाठी मला त्या आत्म्याची गरज आहे. पवित्र आत्मा ते शोकेश मधले पवित्र लोक आहेत त्यांच्यासाठी नाहीये. जगे घालून मिरवणारे मी किती पवित्र आहे बघा, माझे एवढं पवित्र कुणीच नाही, तुम्ही सगळे अपवित्र, लांब व्हा. असे काही दीडशाने बघितले मी. हा स्टेज पवित्र आहे, सगळे लांब व्हा. एकच पवित्र आहे आणि तो स्वर्गीय देव आहे. जर तुझ्या स्टेजवर अभिषेक उतरलाय तर तोच देव खाली बसलेल्या लोकांकडे पण आहे. एक दिवस असा येईल त्या गर्दीतले लोक वर उभे राहतील, तुला खाली बसावं लागेल. घमंड नको करू, कारण देवा एवढं पवित्र कुणी नाहीये. जेव्हा तुम्ही वीक आहात तेव्हा तुम्हाला पवित्र आत्म्याची गरज आहे. क्वालिफिकेशन काय आहे पवित्र आत्मा मिळण्यासाठी? देवा मला सारखं खोटं माझ्या मुखातून निघतं, देवा मी सारखं असं करतो. अरे होतं असं, गप्प बस. तेच घोकत बसू नको. मी पापी आहे, मी असं आहे, मी तसं आहे. बस काय क्रायटेरिया आहे? एकच क्रायटेरिया, फक्त एक. येशूच्या रक्ताने धुतला जा आणि त्याला हाक मार, बस. तो तुला त्याच्या सामर्थ्याने भरणार. तू पापात पडायला लागला की तो तुला आवरून धरेल. तू चुकीच्या मार्गाकडे जायला लागला की तो तुला असा कंट्रोल मध्ये धरेल. खूप जबाबदारीने तुम्ही वागायला सुरुवात करता जेव्हा तुम्हाला पवित्र आत्मा मिळतो. हालेलुया. ज्याला खरंच पवित्र आत्मा मिळालाय तो कधीच आत्म्यात पडू शकत नाही. मला मोह झाला, माझं लक्ष तिकडं गेलं, मला असं करावं असं वाटलं, माझ्या मनात पडूच शकत नाही. माझं चॅलेंज आहे. तो पवित्र आत्मा तुम्हाला करेक्ट करतो, बरोबर लाईनवरती आणतो. फक्त पवित्र आत्म्याची गरज आहे. पवित्र आत्मा तुम्हाला आठवण करून देत राहतो. बाळा रे, ए बाळा, असं नाही करायचं, चल लाईनवरती ये. खोट लागला, ए ए ए तुझ्यासाठी नाही, ते लगेच शब्द बोलत, सॉरी मी असं बोलायला लागलो होतो पण माझ्या मनात ते नव्हतं, सॉरी मी असं केलंय, बस माझं चुकलंय. खरं बोलून तुम्ही मोकळे होता. मग तिकडं काही नुकसान झालं तरी चालेल, पण तुम्ही लबाडी करत नाही. तुम्ही सत्यतेने वागायला सुरुवात करता. आणि पवित्र आत्मा मिळालेला व्यक्ती एक फार आगळा वेगळा व्यक्ती असतो. एक नाही का, एक प्रिव्हिलेज आहे ते. तुमचं स्टेटस, लोक सांगतात ना मी ह्या जातीतून आलो, मी त्या धर्मातून आलो, मी ह्याच्यातून आलो, त्याच्यातून आलो, ते सगळं ना संपून जातं. ते सगळं, मी शमरोनी आहे, मी यहुदी आहे, मी ख्रिस्ताचा आहे. सगळ्यात हायर अथॉरिटीकडे तुम्ही येता. तुम्हाला कुणी तुच्छ लेखणारच नाही. ह्या जाती धर्म माणसाला कमी जास्त लेखणार आहेत. येशूचं झाल्यानंतर ते काहीच राहत नाही. विषय संपला. कुणाला मोठ्या जातीच्याला बघून तुम्हाला अरे माझी जात छोटी, मी ख्रिस्ताचा आहे, बस. हालेलुया. मला पवित्र आत्मा प्राप्त झालाय. बंधनं तुटले जातात, अडखळणं निघून जातात आणि तुम्हाला जाणीव होते
की मी आता पवित्र आत्म्याला माझ्या जीवनात घेऊन चाललेलो आहे. तुम्ही प्रत्येक ठिकाणी चालता त्यावेळेस तुम्हाला एक जाणीव असते की मी पवित्र आत्म्याला घेऊन चाललोय. मी ना खूप ठिकाणी असा अनुभव घेतलाय. पास्टर तुम्ही आमच्या घरी आले, तुम्ही 10 मिनिटं थांबले, 5 मिनिटं थांबले, प्रार्थना करून गेले, पण माहीत नाही त्या दिवसापासून बरकतच थांबत नाही. खूप जणांचं मी ऐकलंय. माहीत नाही तुम्हाला हात मिळवला आणि माझ्या जीवनातच असं काहीतरी झालं. सोपं आहे. ओबेद अदोमच्या घरी नुसता कराराचा कोश येतो. आता कोश कुठं, डायरेक्ट देवच तुमच्या घरी आला ना. पवित्र आत्मा तुमच्या घरी आला, येशू तुमच्या घरी आला. का नाही होणार? याजक ना इतकं सावधानीने कोश घेऊन जायचे ना, कारण थोडी गडबड नजर हटी आणि अशी घटी का जिंदगी में घाटा हो गए समझो. बेकार एकदम. सांभाळून हे नीट चाल रे बाबा, कोश आहे खांद्यावर घे, हे बरोबर संगती पावलं टाका, व्यवस्थित गडबड करू नका, ए हळू चला, व्यवस्थित सिस्टमॅटिक एकदम ठेवायचं आहे खाली, सगळे थांबा, व्यवस्थित हा ठेवा, कुठं ठेवायचं चला ह्याच्यावरती व्यवस्थित, हा एकदम रिस्पेक्टफुल. सगळे बाहेर व्हा, हळूहळू बाहेर व्हा सगळे, हा सगळे निघा. परत जाताना एकदम सांभाळून, एकदम घाबरत. त्या जाणीवेने आम्ही पवित्र आत्म्याला वागवलं पाहिजे. पवित्र आत्मा आहे, हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. हे शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. मग जेव्हा पवित्र आत्मा मिळतो तेव्हा नेमकं काय होतं? एक तर सगळा कचरा बाहेर जातो, कारण पवित्र आणि अपवित्र एकत्र नाही राहू शकत. दागोनची स्टोरी माहिती आहे तुम्हाला. दागोन नुसता पडायचा, लोक त्याला उभं करायचं, पडतोय उठवतायत, असा तुटला, उभं करायचा चान्स नाही राहिला. ते बोलले बॉक्स नको आपल्याला, ये लेके जा. नाही राहू शकत. एकदा प्रभू तुमच्या जीवनात आला ना, बाकीच्या गोष्टींना नाही राहता येत. लोक नावं ठेवतात ख्रिश्चन लोकांना, तुमचे लोक असे, तुमचे लोक तसे. अरे नाही परफेक्ट, होतील. या पाळकाने असं केलं, त्या पाळकाने तसं. तू ते काय अकाउंट काढू नको, ते देव बघून घेईल. कोणी परफेक्ट नाही, पण आपण परफेक्ट होत चाललोय ना. चालता थोडंसं येत आहेत अपडाऊन, पण प्रयत्न करतोय ना चालण्याचा. प्रभू येईपर्यंत पवित्र आत्म्यात आम्हाला असं चालत राहायचं. मग एक क्षण असा येईल ना, एकदम तुम्ही जायंट होणार आत्म्यामध्ये. सैतान 10 वेळा विचार करेल याच्या वाटेने जायचंय का नको जायला. आणि एक टायमिंग असा येईल का तुम्ही एखाद्याला फोन करून सांगाल मी तुझ्या घरी येतोय प्रार्थनेला. हा तो म्हण या मुलीला भूत लागले, नक्की या. मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो, तुम्ही पोचायच्या आधी मुलगी बरी झालेली असेल. मालकच बोलून गेली इकडे ये तू, नाही तर ते तुझं माझं पण बँड वाजवलं जाईल. तू तिकडं नादी नको लावून परत फिरकू नको तिकडं. देवाचे अभिषिक्त सेवक आणि सेविकांची ख्याती आहे. जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यावरती येतो त्यावेळेस तुमचं जीवन, तुम्हाला स्वतःला जाणवतं की ते बदलून गेलंय. आणि तुम्ही चालता, उठता, बसता नेहमी त्याच्याशी बोलत राहतो, प्रभू मी काय करू. मी आजपर्यंत कधीच कोणाला सांगितलं नाही, कधीच नाही. टिकली काढ, जोडवे काढ, मंगळसूत्र घालू नको, असंच कर, पदर घे, असंच उभं राहा, हे कर ते कर, काहीच नाही. आत्म्यात भरत जा. आणि लोक जसजसे देवाच्या आत्म्यात पुढे जातात त्यांना काहीच सांगायची गरज लागत नाही. देव त्यांना बरोबर शिकवतो कुठल्या वेळेस त्यांना काय करायचं. कारण आधी मन बदलणं गरजेचं आहे. आणि ज्याचं मन बदललंय ना, बस त्याच्यासाठी बरोबर पुढच्या गोष्टी घडत जातात.
एखादा व्यक्ती देवाकडे आल्यानंतर आम्ही त्याला कसं ट्रीट करतो हे जास्त महत्त्वाचं, खूप गरजेचं आहे, खूप खूप महत्त्वाचं. ज्या वेळेस पवित्र आत्मा प्राप्त होतो मनुष्याच्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी घ्यायला सुरुवात होते. दोन गोष्टी तुम्हाला पक्क्या प्राप्त होतात पवित्र आत्मा मिळाल्याच्या नंतर. ते थोडक्यात समजून घ्या, थोडक्यात. जेव्हा पवित्र आत्मा आपल्याला मिळतो त्यावेळेस आपल्याला कृपादानं प्राप्त होतात. सगळ्यांनी म्हणा कृपादानं. दान नाही पण कृपादान. कृपादान म्हणजे काय? कृपेने मिळणारे दान. म्हणजे एखाद्याची योग्यता नाही पण देव कृपा करतो आणि त्याला योग्यतेपेक्षा जास्त देतो म्हणून त्याला कृपादान म्हटलंय. आणि दुसरी गोष्ट देव देतो, आत्म्याचं फळ देतो. काय देतो? आत्म्याचं फळ. दोन गोष्टी आहेत वेगवेगळ्या, लक्षात ठेवा. पहिले कोरिंथ 12 अध्याय 8 ते 10 वचनं. 1 Corinthians chapter 12 verses 8 to 10. ज्ञानाचे वचन, विद्येचे वचन, विश्वास, निरोगी करण्याचे कृपादान, अद्भुत कार्य करण्याचे कृपादान, संदेश देण्याची शक्ती, आत्मे ओळखण्याची शक्ती, विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती, भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती. हे 9 कृपादानं प्राप्त होतात पवित्र आत्मा मिळणाऱ्यांना. त्याच प्रकारे गलतीकरास पत्र 5 अध्याय 22 आणि 23 वचनामध्ये आत्म्याचं फळ सांगितलेलं आहे. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहेत. आशांविरुद्ध नियमशास्त्र नाही. आलं लक्षात? पहिली गोष्ट काय सांगितलं? कृपादान. आणि दुसरी गोष्ट काय? आत्म्याचं फळ. आता कृपादान म्हणजे काय आणि आत्म्याचं फळ काय हे समजून घेऊया. ह्या 2 चेअर मी इथं ठेवल्यात. समजा ह्या चेअरवरती मी काही वस्तू ठेवल्यात. बांधकाम करण्यासाठी ते थापी, ओळंबा वगैरे अशा गोष्टी, इलेक्ट्रिशियनचं सामान, टेस्टर वगैरे त्या गोष्टी. त्याच्याबरोबर कैची आहे, कात्री आहे. त्याच्यानंतर किचनचं काही सामान आहे, पातेलं वगैरे, चमचा वगैरे, काय अशा गोष्टी मी इथं ठेवल्यात. आणि इकडं ठेवल्यात मी 9 प्रकारची फळं ठेवलेले आहेत असं समजा. एक उदाहरण आहे. आता ह्या दोन्ही गोष्टी पवित्र आत्म्याच्या मानवाला देवबापाने दिलेल्या आहेत. आता जर घराला कलर मारायचा आहे, टेस्टर उचललं, लाईट चेक करायचं, त्याने कलर मारता येईल का घराला? कलरमध्ये बुडवायचं आणि टेस्टरनी. काहीतरी इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे, लाईट आहे, स्क्रू त्यातला टाईट करायचा आहे, चमचा घेऊन ये, तो शेवटचा स्क्रू टाईट होईल कारण त्याच्यात करंट नाही. बांधकाम करायचं तर त्याला थापी पाहिजे, ओळंबा पाहिजे. म्हणजे प्रत्येक कामाची अवजारं वेगळी आहेत. कुऱ्हाड आहे, लाकडं तोडायची आहे, त्या कामाची सुतारासाठी ते महत्वाचं आहे. करवत आहे त्याच्यासाठी महत्वाची आहे. किचनमध्ये जेवण बनवायचं आहे आणि त्याला एखाद्या कार्पेंटरचं सामान आणून दिलं, आज चपात्या थापीवर, म्हणजे कळतंय तुम्हाला? इथं जी कृपादान आहेत ह्याच्यातलं एखादं तरी तुम्हाला उचलायचं आहे, कमीत कमी एक. सगळी उचलता येतील की नाही मला माहित नाही, पण एक तरी उचललं पाहिजे. कारण प्रभूच्या वचनात सांगितलं की त्याने एकेकाला वाटून दिलेत. ह्याच्यातलं एक उचला काहीतरी. तुम्ही प्लंबर आहे, तुमचंच सामान उचला. तुम्ही इलेक्ट्रिशियन आहेत, तुमचंच सामान उचला. आता आध्यात्मिक क्षेत्रात घेऊन जा या गोष्टीला. तुम्हाला काय कॉलिंग आहे, त्याच्यासाठी काय गरजेचं आहे? प्रभू मला खूप लोकांना तुझ्या राज्याकडे वळवायचं आहे. तुला कशाची गरज आहे? संदेश सांगण्याची कृपा तुला पाहिजे, घे ते कृपादान त्याच्यातून. प्रभू मला विधर्म्यांमध्ये काम करायचे, त्या लोकांना ख्रिस्त कळायला पाहिजे, पण ते शब्दावर नाही विश्वास ठेवत. तुला
हिलिंग डिलिव्हरन्सचं मिरॅकलचं तुला गिफ्ट पाहिजे, उचल, त्यांच्यात जाऊन काम करते विश्वास. कृपादानं तुम्हाला मेडल मिळालेत असं दाखवायची नाहीत. बघ मी कसा अन्य भाषा बोलतो, फटकाच पडला समज. कृपादानं दिखाव्यासाठी नाहीत. माझ्या प्रार्थनेने बरे होतात, जातं ते पॉवर, ती तुमच्यात ऍक्टिव्ह नाही राहत. आणि जे लोक कृपादानामध्ये वाढण्याचा प्रयत्न केला, आज मी भक्तीच्या वेळेमध्ये 20 मिनिटं संदेश दिला, प्रभू तुला धन्यवाद. पाळक साहेब, मी 20 मिनिटं संदेश दिला, आता मी अशाशा ठिकाणी जाणार, मी अर्धा तास देणार आहे. तुम्हाला तुमचं जाणवतं की देव माझ्या मुखातून बोलतोय, मग त्या कृपादानात तुम्ही वाढत जाता. मग एक दिवस असं होतं की संदेश एवढे होतात का देवाला म्हणता, देवा वापर, सकाळी संदेश, दुपारी संदेश, रात्री संदेश, इतके हिलिंग होतात. ज्यांच्याकडं हिलिंगचं कृपादान आहे, तुला देवाच्या राज्यासाठी कृपादान मिळालंय. लिमिटेड नका ठेवू, फॅमिली पुरतं. जर तुमचा देव तुमच्या प्रार्थनेने तुमच्या परिवारातल्या लोकांना बरं करतो, तोच देव विधर्म्यांना पण बरं करेल. आणि ते बरे झाले तर ते तुमचे पाय धरतील, आणि ते पाय धरायला लागले तर त्यांना सांगायचं 2 गज की दूरी, मास्क की जरुरी. माझे पाय धरू नको, तुला मी नाही बरं केलंय, तुला माझ्या येशूने बरं केलंय. आणि एकदा त्याला कळालं येशूने बरं केलंय, तो येशूकडून कुठं हटणार नाही. कृपादानांचा हा उपयोग आहे. आता ही दुसरा जो स्टॉक आहे, ह्याच्यामध्ये 9 प्रकारचे फळं आहेत, पण बायबल सांगतं त्याला एकच फळ म्हटलेलं आहे. हे फळं नाही आहेत. प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ही सगळी 9 ज्या गोष्टी आहेत त्या एक फळ आहे. इथं कॉम्प्रोमाइज करायचं नाही. आत्म्याची ही 9च्या 9 जी फळं आहेत ते एक फळ म्हणून आम्ही स्वीकारलं पाहिजे. इथून एक तरी उचला आणि इथून 9च्या 9 घ्या. इंद्रिय दमन नाही जमत मला, माझी नजर इकडं तिकडंच फिरते. इंद्रिय येते, यांचं दमन करायचं. मला पिक्चरचे गाणे ऐकायला खूप आवडतात. इंद्रिय आहेत, त्याला कंट्रोलमध्ये ठेवा. शरीराची जी इंद्रिय आहेत, प्रत्येक इंद्रियाचे वेगवेगळे नाटकं आहेत, त्याला कंट्रोलमध्ये ठेवा. मला फिरायला आवडतं, मला गप्पा मारायला आवडतात, गप्पा मारू नको, वचन सांग. तुझं शरीर जर देवाचं मंदिर आहे, फार गोष्टी मी उघड नाही बोलत, पण ज्यांना पवित्र आत्मा आज प्रेरणा देतोय समजून घ्या देवाचं वचन काय आहे. एकच फळ नाही मिळणार तुम्हाला. मी तुमच्या मागच्या मीटिंगला आलो, पास्टर मला 2 फळं मिळाली, असं लोक सांगतात येऊन. 9 फळं आहेत, ह्या 9चे 9 आपल्या जीवनामध्ये दिसले पाहिजेत. 1 आणि 2 दिसून फायदा नाही. त्या गोष्टी पवित्र आत्मा मिळाल्यानंतर तुम्हाला प्राप्त होतात. आत्मा मिळाल्यानंतर डोकं आपटून घेऊ नका भिंतीवरती, मला सहनशीलता पाहिजे, मला सहनशीलता पाहिजे, मला ते फळ दे देवा, दे देवा. येशूने सांगितलंय, प्रॉमिस केलंय, तुम्ही त्याचा अपमान करताय. काय? मी पित्याकडे मध्यस्थी करील, मग तो तुम्हाला पवित्र आत्मा देईल. त्याने सांगितलंय मी देईल. मग आता तुमच्या कष्टाने तुम्हाला पवित्र आत्मा नाही मिळणार आहे. मग तो मिळण्यासाठी एकच क्वालिफिकेशन आहे. पवित्र आत्मा प्राप्त करण्यासाठी एकच क्वालिफिकेशन आहे, आणि ती गोष्ट म्हणजे येशूला स्वीकारा, येशूच्या रक्ताने धुतले जा, आणि पापाचा अंगीकार करून माझं तारण झालंय, मी ख्रिस्ताची सुवार्ता ह्यावर विश्वास ठेवतो, आणि आता मला पवित्र आत्म्याची गरज आहे असं म्हणून पवित्र आत्म्याला आपल्या जीवनात स्वीकारा. फिनिश. काय लोकांना प्रश्न असतो, आधी बाप्तिस्मा घ्यायचा असतो का आधी पवित्र आत्मा भेटतो? पहिला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा असतो की पहिला पाण्याचा बाप्तिस्मा असतो? कुठलाही असू शकतो. बायबलमध्ये उदाहरण आहेत. काही लोकांना आधी पवित्र आत्मा मिळाला, नंतर जाऊन त्यांनी पाण्याचा बाप्तिस्मा घेतला.
काही लोकांनी आधी पाण्याचा बाप्तिस्मा घेतला, नंतर जाऊन त्यांना पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळाला. सिक्वेन्स काही असू शकतो, नो प्रॉब्लेम. ख्रिस्ताच्या रक्ताने धुतले जा. आज प्रभू प्रत्येकाला बोलवत आहे, प्रभू प्रत्येकाला हाक मारत आहे, माझ्या मुला, माझ्या मुली, मला तुझ्या बरोबर राहायचंय. तू जाशील तिकडं मी तुझ्या बरोबर यायला तयार आहे. रस्त्याने चालताना, घरात असताना, प्रत्येक क्षणी मी तुझ्या बरोबर असणार आहे. तुम्हाला माहिती आहे का, पवित्र आत्मा मिळाल्यावर किती बदल होतात, किती बदल होतात. पेत्राला समजा पवित्र आत्मा मिळालेला आहे, रात्रभर त्याला जाळं टाकायची गरज पडली असती. पवित्र आत्म्या, शिप घेऊन मी चाललोय समुद्रावरती, कुठल्या दिशेने जाऊ? जे त्याला येशू भेटल्यावर कळणार आहे ते त्याला आधीच सांगितलं. चल, सरळ घे, उजवीकडे घे. अरे थांब, ते तिकडे पळाले, इकडे घे. हा चल, थांब तिथं. हा चल, टाक जाळं, सगळ्या माशांना मी पाठवतो. पवित्र आत्मा मिळाल्यावर तुमच्या जीवनाला एकदम राईट डायरेक्शन प्राप्त होतं. प्रभू तुमच्याशी बोलायला सुरुवात करतो. ज्या दुविधा मनस्थिती आहेत जीवनामध्ये, इकडं राहायला जाऊ की इकडं राहू, आज हे खाऊ की ते खाऊ, सायन्सला जाऊ की कॉमर्सला जाऊ, याच्याशी लग्न करू. लाईफमध्ये खूप कन्फ्युजन आहे, पण होली स्पिरिट आल्यानंतर कन्फ्युजन राहत नाही. नो कन्फ्युजन, नो कन्फ्युजन. तुम्हाला तुमचं जाणवेल की प्रभू तुमच्या बरोबर आहे. कोण आहे पवित्र आत्मा? जो पवित्र आत्मा जगाच्या स्थापनेपूर्वी जलाशयावरती तळपत होता, आता त्याला आनंद वाटतो की तो तुमच्यामध्ये तळपतोय. लोक तुमच्याकडे बघतील त्यावेळेस तुमच्या देवाचा आत्मा तळपत आहे. लोक तुम्हाला विचारतील, तुमचा येशू आम्हाला कुठं भेटेल? त्या पवित्र आत्म्याचा परमनंट ऍड्रेस तुम्ही आहात. काही लोकांचा असतो ना तात्पुरता पत्ता, हल्लीचे वास्तव्य, आणि मग मूळ गावचा एक वेगळा पत्ता असतो. इथं तसं नाही. पवित्र आत्म्याचा पक्का परमनंट ऍड्रेस तुम्ही आहात. कुठं भेटो ना भेटो, लोकांना तुमच्या देवाचा आत्मा दिसला पाहिजे, त्या आत्म्याचं सामर्थ्य तुमच्या जीवनात दिसलं पाहिजे. अनेक कृपादान आहेत, मी 9 तुम्हाला सांगितली, त्याच्या व्यतिरिक्त पण खूप कृपादान आहेत. ऐकता तुम्ही? हालेलुया. बरीच कृपादान आहेत बायबलमध्ये. मला 25 सापडलीत. तुम्ही बायबल वाचलं तर कदाचित अजून तुम्हाला याच्यापेक्षा जास्त कृपादानं दिसतील. म्हणजे प्रत्येकासाठी देवाने काहीतरी कृपादान ठेवलेलं आहे. आणि एकदा तुम्हाला कळालं की हे कृपादान माझ्याकडे आहे, त्याच्यात कसं वाढता येईल याच्याकडे लक्ष द्यायचं, त्याच्यात कसं टिकून राहता येईल याच्याकडे लक्ष द्यायचं, आणि मग त्याने तुमची आध्यात्मिक दिनी प्रतिदिनी वाढ होईल. बायबलमध्ये आणखीन काही कृपादानं दिलेत. एकतर पुढारीपण करणं, नेतृत्व करणं, याचं कृपादान आहे, रोम 12:8 आणि ॲक्ट्स 13:12 प्रमाणे. फक्त मी वाचून दाखवतो चला. दया करण्याचं एक कृपादान आहे. प्रेषितीय सेवा करणं हे एक कृपादान आहे. सुवार्तिकाची सेवा, पाळकीय सेवा हे एक कृपादान आहे. काही लोकांवरती विशेष कृपा असते, हे पण एक कृपादान आहे. विचारपूस करणं हे कृपादान आहे. काय करणं? नवीन लोक कोणी आले, कुठं राहता, काय करता, अच्छा अशी समस्या आहे का, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू. ज्यांना कुणीच जगात विचारत नाही त्यांना चर्चमध्ये आल्यावर कुणी विचारलं ना, मनाला समाधान वाटतं. अरे मला विचारणारं कोणीतरी आहे. सख्खा भाऊ, सख्खे लोक मला विचारत नाहीत, पण मला विचारणारं कुणीतरी आहे. हे विचारपूस करणं हे पण एक कृपादान आहे. रस्त्यात थांबून लोक विचारतात, कशी आईची तब्येत, कसे आहेत तुम्ही, बरे आहेत का, हे विचारपूस करणं पण एक कृपादान आहे. व्यवस्था पाहणे, सगळ्या गोष्टींची व्यवस्था पाहणे
हे पण एक कृपादान आहे. इतरांची सेवा करणे हे कृपादान आहे. इतरांची सेवा करणे हे बायबलमध्ये सगळं असंच आहे. येशू ख्रिस्त सेवा करून घेण्यासाठी नाही, सेवा करण्यासाठी आला होता. जर तुम्ही देवाच्या राज्यात आलात तर सेवा करून घेण्यासाठी येऊ नका, सेवा करण्यासाठी या. आमेन. सेवा करणं हे पण एक कृपादान आहे आणि इतरांची सेवा करणं. संत पौल जेलमध्ये असताना त्याची पण सेवा करणारे त्याचे आध्यात्मिक लेकरं त्याच्या बरोबर होते. सेवा करणं हे कृपादान आहे. शिक्षण देण्याचं कृपादान आहे. उत्तेजन देण्याचं कृपादान आहे. काही लोकांना भेटलं की तुम्हाला एकदम उत्साही वाटतं आणि मग जेव्हा तुम्ही डाऊन फील करता, आज मी फार नेगेटिव्ह आहे, पहिलं काय काम करायचं? ज्याला भेटल्यावर तुम्हाला पॉझिटिव्ह वाटतं पहिलं त्याला फोन करायचा. ऐकताय तुम्ही चर्च? तो भाऊ असेल, ती बहीण असेल, ज्यांच्याने तुम्हाला आत्मिक रीतीनं उत्तेजन मिळतं, त्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणं खूप गरजेचं आहे. कोई आमेन बोलेगा? आमेन, हालेलुया. उत्तेजन देणं, दान देणं पण एक कृपादान आहे. ऑफरिंग देणं कृपादान आहे. दान करणं, दान देणं हे कृपादान आहे. काही लोक फक्त जमा करतात, इतकं जमा करतात का ते एका सर्टन लेवलला येऊन ते स्टॉप होतं, पुढे जात नाही. कारण आहे त्याचं पण. बायबलचा नियम आहे, दिल्याने वाढणार आहे. द्राक्षरसाचे बुधले संपले, बरं झालं, म्हणून पाण्याचा द्राक्षरस झाला ना तिथं. आणि ज्याला द्यायला आवडतं, देव त्यांच्या अकाउंट कधीच झिरो होऊ देत नाही, कधीच नाही, नेव्हर. आणि काही लोकांवर अभिषेक असतो की त्यांना गरज पडते, ते कर्ज काढतात, पण देव त्यांना कर्जात राहू देत नाही. ते म्हणतात मी 20 वर्ष मी हप्ता भरेन, कर्ज फेडणार आहे. अरे नाही रे बाबा, तू फक्त आजूबाजूला नजर टाक, तुझे आशीर्वाद तुझ्याकडे येत आहेत. तू तात्काळ सगळं कर्ज नील करून टाकशील, कारण तुझ्यावर देवाचा अनुग्रह आहे. देणाऱ्यांवर ही कृपा असते. मध्यस्थी करण्याची पण एक कृपादान आहे. मध्यस्थी करणं, प्रार्थनेत देवाकडे मध्यस्थी करणं, कोणाच्या वादविवादात मध्यस्थी करणं, दोघं लोक कोणी नाराज झाले त्यांच्यात मध्यस्थी करणं. नाही तर काय असतात, तेलाच्या बाटल्या घेऊन फिरतात, 2 चमचे तेल वरून, असंच बोलली आणि चुकीचं बोलली, मग फोडणी तडतड तडतड तडतड. जे बिनसलं होतं ते विकोपाला जातं आणि ते पॅचअप करता करता सगळी चिरपाड होऊन जाते. असे फोडणी प्रिय जे असतील त्यांना या कृपादानाची गरज आहे, मध्यस्थी करण्याची. पाहुणचार करणं हे कृपादान आहे. आतिथ्य प्रिय असणारे काही लोक आहेत, कारण ते आतिथ्य करता करता कितीतरी वेळा देवदूत त्यांना भेटून जातात. प्रियांनो, आतिथ्य प्रिय. काही लोकांना पाहुणे बघितले की अंगावरती काटा येतो, आले का शेवटी, आता किती दिवस थांबणार आहेत, आलात तर जेवूनच जा संध्याकाळी. तो कशाला थांबतोय बिचारा, सकाळी आलेला माणूस संध्याकाळच्या जेवणासाठी तुमच्या. तो आल्या पावली नको नको ताई येतो मी, तो गायब होऊन जाईल. आतिथ्य प्रिय असणं हे सुद्धा एक कृपादान आहे. कोणी आपल्याकडे आल्यानंतर त्यांचा सन्मान केला पाहिजे. आपल्याकडे आलेला व्यक्ती आनंदाने गेला पाहिजे. चांगलं बोलायला पैसे लागतात. एखाद्याशी प्रेमाने बोलणं, आलात का, या बसा, पाणी घ्या, चहा घ्या, बसा, आराम करा, काय करू तुमच्यासाठी. कदाचित माहीत नाही त्या आतिथ्यामुळे तुमचे काय आशीर्वाद मोकळे होणार आहेत. ते आतिथ्य करणं पण एक कृपादान आहे प्रियांनो. अविवाहित राहण्याचं पण कृपादान आहे. बळच मागू नका, पण जबरदस्ती मी नाही लग्न करणार, मला प्रभूची सेवा करायची. तुला देवाने सांगितलंय का? ते काही लोकांमध्ये पद्धत आहे अशी की जर सेवा करायची तर अविवाहितच राहायचं, मग सेवा करायची. चूक आहे. हानोकाची संतती पुढे दिलेली आहे.
पण बायबल सांगतं हनोक देवाबरोबर चालला, त्यानंतर तो नव्हता कारण देवाने त्याला नेले. लग्न करणारे सेवा करू शकत नाही असं काही लोकांच्या मनात बसलंय. असं असतं तर येशू ख्रिस्त मंडळीशी विवाहाला तयारच झाला नसता. नको बाबा माझं पावित्र्य जाईल. जर तो करायला तयार आहे तर जर मग तुम्हाला कॉलिंग असलं तर त्याप्रमाणे वागलं पाहिजे. सिलिबॅसी म्हणतात त्याला, की लग्न न करता सेवा करण्याचं एक कृपादान आहे आणि ते प्रत्येकाला नाहीये हे पण लक्षात ठेवा. आणि त्या व्यक्तीवरती अशी कृपा असते की विवाह न करता सुद्धा तो व्यक्ती कधीच पापात आणि मोहात पडत नाही. तो सेवेमध्ये कट्टर राहतो एकदम टिकून. ती कृपा आहे आणि ते कृपादान आहे काही लोकांना. आणि काही लोकांना कृपादान आहे रक्तसाक्षी होण्याचं. हसत हसत मारायला तयार होतात देवासाठी. त्यांना काही फरक पडत नाही. त्यांना माहित आहे पुढच्या क्षणाला मला मारून टाकणार आहेत, छाटणार आहेत माझा गाळा, पण त्यांना फरक पडत नाही. कारण इथं ज्याच्या बरोबर आहे त्याच्याच बरोबर आहे. त्यांना फरक पडत नाही. कृपादान आहे ते. सगळे रक्तसाक्षी होणार नाहीत, पण काही लोकांवरती कृपादान आहे. ते लोक मरताना सुद्धा घाबरत नाहीत. मरताना घाबरत नाहीत. रडत कडत कुठंतरी ॲक्सिडेंटमध्ये मारतायत लोक, आजारात मारतायत. कशाला पाहिजे असं मरण? ए शान के साथ डायरेक्ट प्रभूसाठी. हालेलुया. जगणे हे ख्रिस्त आणि मरणे लाभ आहे. असं जीवन ते पण एक कृपादान आहे. मग आता हे अशी बरीच कृपादान आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत त्या आपल्याला समजल्या. आमेन.